नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना मस्त गरमागरम थंडी स्पेशल असे मेथीचे पराठे बनवतोय, जे अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथं बघा मी 2 वाटी इतकी ही मेथी घेतली, ताजी मेथी घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि मेथी निवडताना जास्तीत जास्त पानापानांचा त्याचा भाग करून घ्यायचा. आता मेथी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता इथं मी चॉपर घेतलेला आहे. तुम्ही हवं तर ही संपूर्ण मेथी अगदी बारीक चिरून घेऊ शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच मेथी जी आहे ती अगदी बारीक करून घेऊ शकता. मेथी बारीक चिरली गेली ना की काय होतं, ती अगदी मस्त असे आपले पराठे तयार होतात. बऱ्याच लहान मुलांना पालेभाज्या खायला आवडत नाहीत, अशा वेळी तुम्ही नक्की ही रेसिपी त्यांना देऊ शकता. आता संपूर्ण मेथी ती बघा माझी अगदी छान अशी बारीक जी आहे ती तयार झाली. आता हे एका साईड ठेवूयात आणि आता आपण कणिक मळायला घेऊयात. त्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये मी 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये पाव वाटी डाळीचं पीठ घेतलं. त्यानंतर 1 मोठा चमचा धनेजिऱ्याची पूड घातली, पाव चमचा इतकी हळद घातली, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलं आणि त्यानंतर आपण जी बारीक अशी करून घेतलेली मेथी होती ती संपूर्ण मेथी घालून घ्यायची. आता बरेच जणांना मेथी बारीक चिरून घेतली की कडसार असं लागतं, त्यामुळे आपण मसाले करतो, त्यामुळे ती चव अगदी बॅलन्स होते. चवीनुसार मीठ घातलं. आता सुरुवातीला हे मसाले आणि ही पिठं मेथीसोबत चांगले अशी मिक्स करून घेऊयात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील. तर आता हे सगळं बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता पराठे अगदी चांगले मऊ हवेत आणि दिवसभर ते मऊसूत राहावेत, ह्यासाठी 1 चमचा इतकं साजूक तूप घालायचं. यामुळे पराठ्यांना अगदी मऊ होतात. दिवसभर जरी ठेवले ना तरी ते पराठे अगदी मऊसूत राहतात, त्यामुळे ही टिप पण नक्की लक्षात ठेवा. तूप पण संपूर्ण पिठाला बघा मी चांगलं असं चोळून घेतलेलं आहे. हे संपूर्ण पिठाला सगळं चांगलं चोळून झालं की ज्या ह्याच्यामध्ये आपण मेथी बारीक करून घेतली होती त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं, कारण साईडला थोडीशी मेथी शिल्लक होती, तर ती वाया जाऊ नये म्हणून त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं. आणि आता आपण जशी चपातीची कणिक मळतो ना, तर अगदी तशाच पद्धतीनं मी याचा चांगला असा गोळा जो आहे तो मळून घेतला. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपण पराठे वगैरे बनवतो त्यावेळी पराठ्याची कणिक अगदी घट्ट नसावी, त्यामुळे पराठे वातड होतात. पराठ्याची कणिक जशी आपण चपाती वगैरे करतो तशी पद्धतीने मऊ असावी, अगदी सैल नसावी आणि अगदी घट्टही नसावी, तर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल अशीच आपण ही कणिक मळवून ठेवायची. आता हे पराठे आपण प्रवासामध्ये, मुलांच्या टिफिनला किंवा अगदी नाश्त्याला देखील करू शकतो. गरमागरम मला तर मेथीचे पराठे चहासोबत खायला खूप आवडतात. तर चांगला असा गोळा मळून घेतला. आता याचे छोट्या छोट्या आकाराचे पराठे आपण करून घेतोय. तुम्ही हवं तर ना मुलांसाठी त्रिकोणी आकाराचे किंवा वेगळ्या आकाराचे तुम्ही देखील पराठे करू शकता, ज्यामुळे मुलांना ते आणखीन जास्त अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि मुलं अगदी आनंदाने आणि मनापासून एन्जॉय करत ती रेसिपी एन्जॉय करतील. साधारणपणे एवढ्या पिठामध्ये माझे 6 ते 7 मध्यम आकाराचे गोळे तयार झाले होते. आता ह्यातलाच एक गोळा मी घेतला आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता पराठे लाटताना आपण पीठ किंवा तेलाचा कशाचाही वापर करू शकतो, पण ह्यामध्ये आपण तूप वापरलं होतं त्यामुळे अजिबात हे पराठे खाली चिकटत नाहीत. पण थोडंसं चिकटतं असं वाटलं की थोडंसं तेलाचा हात तुम्ही लावून घेऊ शकता. आता जेव्हा पराठे लाटतो त्यावेळी गोष्ट लक्षात ठेवायची, पराठे अगदी पातळ नाही लाटायचे, थोडेसे जाडसर लाटायचे आणि एकसारखा आकार यावा म्हणून मी काय केलं, थोडेसे पराठे लाटून घेतले आणि एका मोठ्या गोल टोपणानं ह्याला गोलाकार आकार देऊन गेला, ज्यामुळे दिसायला फार सुंदर दिसतील. तुम्ही हवं तर असे देखील ते चांगले भाजून घेऊ शकता. तर सगळे पराठे बघा अगदी छान असे मी लाटून घेतले आणि त्यानंतर कट पण करून घेतले. गॅसवरती तवा ठेवला तर तवा चांगला तापून झाला की पराठे टाकून घ्यायचे. दोन्ही साईडनं मस्तपैकी तेल किंवा तूप टाकून छान असे खरपूस पराठे भाजून घ्यायचे. सकाळी ना असे गरमागरम खरपूस पराठे खायला खूप मस्त लागतात. दही असू देत किंवा अगदी मस्तपैकी मिरचीचा ठेचा असेल ना तर अप्रतिम लागतात. तर लहानांपासून मोठे सगळे हेल्दी रेसिपी नक्की एन्जॉय करतील. तुम्ही पण जर हे मेथीचे पराठे करत असाल तर कोणत्या वेगळ्या पिढीची तुमच्याकडे रेसिपी असेल तर ती रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये लिहून टाईप करून पाठवा, जेणेकरून ती रेसिपी पण मी नक्की ट्राय करेन. त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीज आणि मला तुमच्या रेसिपी कळायला एक सोपा मार्ग आपल्याला भेटेल. त्यामुळे तुमच्या पण रेसिपी मला नक्की सांगत चला. तर मस्त आणि अगदी छानपैकी असे सगळे पराठे बघा मी भाजून घेतलेले आहेत. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी फूड खायला बघता की पोहे उपमास खायला बघतात, हे पण मला नक्की सांगा. तर सगळे पराठे भाजून तयार झाले आणि मी मस्त असे दह्यासोबत हे पराठे सर्व करते. दही पराठा माझा सगळ्यात वीक पॉईंट आहे. सकाळी सकाळी जर नाश्त्याला मला गरमागरम असे पराठे आणि त्यासोबत जर दही असेल, मस्त चहासोबत हे पराठे अगदी पटापट खतम करायचे, खूप छान लागतात. तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल
माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. पुन्हा अशा छान आणि अगदी सोप्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.